हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 17 ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड वर्कबुक सोल्युशन. ऑलरेडी हे टेक्स्चुअल लेसन आपण पाहिलेलो आहोत. तर आज आपण वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. Make use of fingers, a string of beads and number of strips to explain the method of addition by counting forward. तर मुलांना by counting forward हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण फिंगर्स यूज करू शकतो. फिंगर्स म्हणजेच काय, हाताची बोटं यूज करून आपण हे कन्सेप्ट क्लिअर करून सांगू शकतो. किंवा स्ट्रिंग्स ऑफ बीड, मोत्यांची माळ. स्ट्रिंग्स ऑफ बीड म्हणजेच काय, मोत्यांची माळ यूज करून, किंवा नंबर्स ऑफ स्ट्रिप्स, स्ट्रिप्स लिहून सुद्धा हे कन्सेप्ट काय करू शकतो, आपण मुलांना एक्सप्लेन करू शकतो. चला तर पाहून घेऊया. खाली आपल्याला एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत, ते समजून घेऊया. रीड अँड अंडरस्टँड. रीड म्हणजेच वाचा, अंडरस्टँड म्हणजेच काय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर पाहून घेऊया. पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. पिक्चर्स आपण काउंट करायचे आहेत. काउंट केल्यानंतर टोटल किती पिक्चर्स आहेत तिथं आपल्याला टुगेदर म्हणजेच काय, टोटल सगळे टोटल किती पिक्चर्स आहेत किंवा किती ऑब्जेक्ट्स आहेत इथं काउंट करून आपल्याला लिहायला सांगण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. दियाज देण्यात आलेले आहेत. किती आहेत, फर्स्ट बॉक्सच्या वर किती दियाज आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3 4. तर इथं 4 दियाज असल्यामुळे इथं 4 लिहिण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन मध्ये आहे 5 दियाज आहेत. 1 2 3 4 5. 5 दियाज असल्यामुळे येथे सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, 5 दियाज लिहिण्यात आलेला आहे. तर दोन्ही दियाजना काय केलेलं आहे, तर कंबाईन, एकत्र करून घेण्यात आलेलं आहे. कंबाईन म्हणजेच काय, एकत्र करून घेण्यात आलेलं आहे. तर टोटल किती दियाज होतील, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती दियाज होतील, 9 दियाज होतील. तर इथं आपण काय केलो, कंबाईन केलो. त्यांना काय केलो, कंबाईन केलो. एकत्र केल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, तर ऍडिशन समजण्यात इझी गेलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्माइलीज देण्यात आलेला आहे. तर फर्स्ट आहे त्यामध्ये 6 स्माइलीज देण्यात आल्यामुळं येथे 6 हा नंबर लिहिण्यात आलेला आहे. तर सेकंड बॉक्स मध्ये 3 स्माइलीज असल्यामुळे 3 नंबर्स लिहिण्यात आलेला आहे. तर दोन्ही स्माइलीज काय केलेले आहे, तिथं कंबाईन करण्यात आलेला आहे, एकत्र घेण्यात आलेला आहे. तर टोटल किती स्माइलीज होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती स्माइलीज होतील, 9 स्माइलीज होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू. चला तर करूया. काउंट द बीड्स अँड राईट द अप्रोप्रिएट नंबर इन इच बॉक्स. तर आपल्याला खाली बीड्स दिलेले आहेत. काही बीड्स रेड कलरचे आहेत. बीड्स म्हणजेच काय, मण्या. बीड्स म्हणजेच काय, मण्या. तर काही रेड कलरच्या, काही लाल कलरच्या मण्या आहेत, तर काही येलो कलरच्या मण्या आहेत. तर फर्स्ट आपण काउंट करून घेऊया. रेड किती कलरचे आहेत आणि येलो किती कलरचे आहेत ते आपण समजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 10 चा ग्रुप आहे यांचा. रेड 10 आहेत आणि येलो पण किती आहे, 10 आहेत. तर क्वेश्चन्स काय आहेत समजून घेऊया. काउंट 3 बीड्स आफ्टर 3 बीड्स. हाऊ मेनी बीड्स आर देअर नाउ. तर पहिला 3 बीड्स काउंट करा म्हणलेले आहेत. काउंट 3 बीड्स. पहिला 3 बीड्स काउंट करा म्हणलेले आहेत. 1 2 3. 3 बीड्स काउंट केलं. त्यानंतर पुन्हा 3 बीड्स काउंट करा म्हणलेलं आहे. 1 2 3. 3 बीड्स काउंट केलं. हाऊ मेनी बीड्स आर देअर नाउ. तर किती बीड्स आपण काउंट केलो, तर टोटल किती, कंबाईन करा. स्टार्टिंगला 3 बीड्स काउंट केलं. दॅट आफ्टर सुद्धा 3 बीड्स काउंट केलं. तर टोटल किती बीड्स आपण काउंट केलो, तर आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर किती बीड्स काउंट करण्यात आलेला आहे, तर 6 बीड्स काउंट करण्यात आलेला. मग हा 3 नंबर इथं लिहायचा आहे. हा सुद्धा 3 नंबर इथं लिहून घ्यायचा आहे. तर टोटल किती बीड्स आपण काउंट केलो, तिथं हा नंबर इथं लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काउंट 4 बीड्स. तर इथं आता 4 बीड्स काउंट करा म्हणलेलं आहे.
1 2 3 4 4 बीट्स काउंट केलो. दॅट आफ्टर किती काउंट करा म्हणलेला आहे, पुन्हा 5 बीट्स काउंट करा म्हणलेला आहे. 4 आफ्टर पुन्हा 5 बीट्स काउंट करा म्हणलेला आहे. 1 2 3 4 5. तर टोटल किती, हाऊ मेनी बीट्स आर देअर नाव, तर टोटल किती बीट्स तिथे झालेले आहेत. स्टार्टिंगला किती काउंट करण्यात आलेला आहे, 4. इथं 4 नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर किती काउंट करण्यात आलेला आहे, 5 बीट्स इथं लिहून घेऊया. तर टोटल किती बीट्स आपण काउंट केलो इथं, चला तर काउंट करून घेऊया. टिल 4 and 5 किती होणार ते आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती बीट्स होतील, 9 बीट्स होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काउंट 2 बीट्स. तर आपल्याला 2 बीट्स काउंट करा म्हणलेला आहे. दॅट आफ्टर 7 बीट्स काउंट करा म्हणलेला आहे. फर्स्टला आपण किती बीट्स काउंट करणार आहोत, 2 बीट्स काउंट करणार आहोत. दॅट आफ्टर किती बीट्स काउंट करणार आहोत, 7 बीट्स काउंट करणार आहोत. तर फर्स्टला 2 बीट्स काउंट केलो. दॅट आफ्टर 7 बीट्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 बीट्स काउंट करूया. दोघांना सुद्धा कंबाईन करून घेऊया, एकत्र करून घेऊया. तर किती बीट्स होतील आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर किती बीट्स होतील, 9 बीट्स होतील. अशा प्रकारे आपल्याला काउंटिंग फॉरवर्ड करायचं आहे. काय करायचं आहे, पुढे जात जायचं आहे. त्यालाच काय म्हणलेलं आहे, ऍडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शो द पाथ टू द रॅबिट टू रीच द डेस्टिनेशन. तर आता इथं आपल्याला रॅबिट म्हणजेच काय, सस्याला काय दाखवायचं आहे, रस्ता दाखवायचा आहे. पाथ म्हणजेच काय, रस्ता. त्याच्या डेस्टिनेशनला, त्याला कुठं पोहोचायचं आहे, तो तिथं आपल्याला रस्ता दाखवून द्यायचा आहे. तर इथं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 5. फर्स्ट नंबर काय आहे, 5 वर कोण बसलेला आहे, रॅबिट बसलेला आहे. तर त्याला किती स्टेप पुढे जायचं आहे, त्याला 4 स्टेप पुढे जायचं आहे. किती, 4 स्टेप पुढे जायचं आहे. 5 आफ्टर आपण 4 नंबर्स काउंट करूया. 1 2 3 4. तर रॅबिटचं डेस्टिनेशन काय आहे, 9 आहे. रॅबिट किती स्टेप पुढे जाणार आहे, 4 स्टेप पुढे जाणार आहे. किती स्टेप पुढे जाणार आहे, 4 स्टेप पुढे जाणार आहे. तर कुठं डेस्टिनेशन असणार आहे त्याचं, 9. कुठं जाऊन पोहोचणार आहे रॅबिट, 9 वर जाऊन पोहोचणार आहे. म्हणून आन्सर काय आला, 5 + 4 = 9. द रॅबिट जम्प 4 स्टेप फॉरवर्ड फ्रॉम 5 टू रीच 9. तर 4 स्टेप फॉरवर्ड केला, तो पुढे गेला आणि कुठं जाऊन पोहोचला, 9 वर जाऊन पोहोचला. देअरफॉर तर आन्सर काय येईल, 5 + 4 = 9. यूज द नंबर स्ट्रिप टू ऍड. तर इथं नंबर स्ट्रिप्स यूज करा म्हटलेलं आहे आणि ऍडिशन करा म्हटलेलं आहे. 4 आहे इथं. तर आपल्याला किती स्टेप्स पुढे जायचे आहेत, 6 स्टेप्स पुढे जायचे. किती स्टेप्स पुढे जायचे आहेत, 6 स्टेप्स पुढे जायचं आहे. चला तर पाहून घ्या. 4 पासून आपण 6 स्टेप पुढे जाऊया. 1 2 3 4 5 6. किती स्टेप्स आले, 6 स्टेप्स आले. कुठं पोहोचलो आपण, 10 वर पोहोचलो. कुठं पोहोचलो, 10 वर पोहोचलो. तर आन्सर काय येईल, 10 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 3. तर आपल्याला किती स्टेप्स पुढे जायचे आहेत, फॉरवर्ड जायचं आहे. फॉरवर्ड म्हणजेच काय, पुढे जाणे. किती स्टेप्स पुढे जायचं आहे, 5 स्टेप्स पुढे जायचे. किती स्टेप्स पुढे जायचे आहेत, 5. 3 पासून 5 स्टेप जाऊया. 1 2 3 4 and 5. तर कुठं जाऊन पोहोचलो आपण, 8 या नंबरवर जाऊन पोहोचलो. कुठं पोहोचलो, 8 या नंबरवर जाऊन पोहोचलो. तर इथं आपण काय लिहिणार आहोत, 8 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 नंबर आहे. 7 नंबर नंतर आपण किती स्टेप्स फॉरवर्ड जाणार आहोत, 2 स्टेप फॉरवर्ड जाणार आहोत. किती स्टेप फॉरवर्ड जाणार आहोत, 2 स्टेप फॉरवर्ड जाणार आहोत. 7 आफ्टर 1 2. कुठं जाऊन पोहोचलो, 9 वर जाऊन पोहोचलो. कुठं जाऊन पोहोचलो, 9 वर जाऊन पोहोचलो. तर आन्सर येईल 9. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4 वर आहे. किती स्टेप्स पुढे जायचे आहेत आपल्याला, 4 वर आहे रॅबिट किंवा
नंबर स्टेप्स सुद्धा यूज करून आपण ऍड करू शकतो. तर किती स्टेप्स आपल्याला फॉरवर्ड जायचे आहेत? 3 स्टेप फॉरवर्ड जायचे. किती स्टेप? 3. 4 नंतर आपण 3 स्टेप्स काउंट करून घेऊया. 1 2 3. तर कुठं जाऊन पोहोचलो आपण? 7 वर जाऊन पोहोचलो. कुठं जाऊन पोहोचलो? 7 वर जाऊन पोहोचलो. तर आन्सर काय येईल? 7 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऍड अँड सर्कल अप्रोप्रिएट आन्सर ऑन द स्ट्रीप. आता इथं आपण जम्प केलो. काय केलो? स्टेप्स घेतलो. तर इथं आपल्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे आणि जो आन्सर येईल त्याला काय करायचं आहे? इथं आपल्याला सर्कल करून घ्यायचं. जो आन्सर येईल त्याला काय करायचं आहे? तर आपल्याला स्ट्रीपवर सर्कल करून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी दाखवण्यात आलेलं आहे. 6 नंबर आहे. 6 नंबर नंतर आपल्याला काय करायचं आहे? 3 स्टेप फॉरवर्ड व्हायचं आहे. तर इथं आपण लाईन न ड्रॉ करता आपण डायरेक्टली सुद्धा आपण काउंट करू शकतो. 6 नंबर असल्यामुळे 6 वर आपलं फिंगर ठेवलं तरी चालेल. 6 नंतर आपल्याला किती नंबर्स काउंट करायचे आहेत? 3 स्टेप्स काउंट करायचे आहेत. असे सुद्धा आपण काउंट करू शकतो. 1 2 3. तर 9 हा आन्सर येईल. तर 9 साठी काय करणार आहोत? इथं आपण सर्कल करणार आहोत. इथं ऑलरेडी सर्कल करण्यात आलेलं आहे आणि आन्सर सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे. दॅट लाईक 2 नंबर आहे. तर 2 वर आपण फिंगर ठेवूया. तर किती स्टेप्स पुढे जायचे आहेत? आपल्याला 5 स्टेप्स पुढे जायचे आहेत. किती स्टेप्स पुढे जायचे आहेत? 5 स्टेप्स पुढे जायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर 5 कुठल्या स्टेपवर आला? 7 या स्टेपवर आला. तर 7 हा आन्सर होईल. तर इथं आपण 7 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4. 4 वर फिंगर ठेवूया. किती स्टेप फॉरवर्ड जायचं आहे? आपल्याला फक्त 1 स्टेप फॉरवर्ड जायचं आहे. किती स्टेप? 1 स्टेप फॉरवर्ड जायचं आहे. फक्त 1 म्हणून घेऊया. 1. तर 1 कशावर आलेला आहे? 5 वर आलेला आहे. तर 5 ला काय करून घेऊया? सर्कल करून घेऊया. इथं 5 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 3. 3 आफ्टर किती स्टेप फॉरवर्ड जायचे आहेत? आपल्याला 5 स्टेप फॉरवर्ड जायचे. किती स्टेप फॉरवर्ड जायचे आहेत? 5 स्टेप. 1 2 3 4 5. तर 8 वर काय येईल? 8 हा काय होईल? आन्सर येईल. तर 8 ला काय करूया? इथे आपण सर्कल करून घेऊया. 8 हा आन्सर इथं लिहून घेऊया. 4 वर फिंगर ठेवूया. किती स्टेप्स फॉरवर्ड जायचे आहेत? आपल्याला 2 स्टेप फॉरवर्ड जायचे आहेत. तर काउंट करून घेऊया. 1 2. तर 6 हा आन्सर येईल म्हणून 6 ला काय करण्यात आलेलं आहे? तर सर्कल करण्यात आलेलं आहे. तर 6 हा आन्सर लिहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 17 ऍडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.